तुम्ही येऊन सांगा काय करू. या ना, सांगा. ऑन कॅमेरा घेऊन आपण जे आहे त्यांची परिस्थिती ऑन कॅमेरा घेऊ. आपला 3 महिन्याचा कोर्स आहे. हा, काय काय एकदा बसले ना हा, ते त्यांना उठता येत नाही. एकदा बसलो जमिनीवर, एकदा बसलो त्यांना उठता येत नाही. हा, काय काय त्रास आहे त्यांना? त्यांना गुडघ्याचा एक त्रास आहे हा. आणि मणक्याचा त्रास आहे. बर, ते मणक्यात 2 असे हे झाले, गॅप पडला. गॅप आला थोडं. बर, वय किती त्यांचं? त्याचं वय 75 आहे. बाबा 75 वय आहे तुमचं. काठी द्या बरं, आता थरथर कापत्यात. हात करा दोन्ही हात करा. कंप पावतात, कंप वाद तयार होतोय शरीरामध्ये त्यांच्या. आता आपण काय करू, त्यांना 15 मिनिटाची ट्रीटमेंट आहे एक. ते ट्रीटमेंट देऊ. त्या ट्रीटमेंट नंतर त्यांना काय वाटतंय आपण चेक करू एकदा. घ्या त्यांना टीचरवर. चला, आता काठीची गरज आहे बाबा. बघा तुम्ही जरा धरा त्यांना. चला चला चला, काठीची गरज आहे का आता? या इकडे, माझ्याकडे या. काठी सोडा, काठी सोडा. काठी बघा चलून दाखवा. तुम्ही धरा ना, माघारा एक जण चालताय. ओके, वा माघारी. बसा खुर्चीवर जाऊन. आता तुमच्या मनाने बसा. बसा मनाने तुमच्या खुर्चीवर जाऊन. आता बाबा तुमचं नाव सांगा. माझं नाव हा, मामू रमजान पठाण. राहणार मामू रमजान पठाण. राहणार गाव कुठलं? गाव 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 जवळगाव. डवळगाव. शाळेच्या मागे राहता का? हा. शाळेच्या मागे राहता. बर, आले तेव्हा तुम्हाला उठता येत नव्हतं, उठाय माणूस लागायचा. आता बिगर काठीचं बिगर याचं तुम्ही चालताय ना? बिगर काठीचं चालताय ना तुम्ही? आता चालले ना आता? हा. हा, तर तुम्हाला किती टक्के फरक पडला? किती आराम पडला? नाही, चांगलं उंच पडा. चांगला आराम पडला. आता अजून एक सेटिंग आहे, त्यानंतर अजून 2 सिटिंग. आता 4 दिवसांनी परत यायचंय. परत अशी सिटिंग करायची आपल्याला. त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित चालता येईल. आणि 3 महिन्याचा कोर्स आहे तो पूर्ण करायचा. चालेल ना? 3 महिने. बरं, ठीक. फक्त त्यांना चालता आलं पाहिजे मला हेच ओके. म्हणायचंय. बरं, आता तुम्हाला 50% फरक पडला का नाही? तुम्ही सांगा. तुम्ही त्यांचे तुमचं नाव काय? माझं नाव बिपन मामू पठाण, राहणार डवळगाव. मी ज्यावेळेस वडिलांना घेऊन आलतो त्यावेळेस काठीला धरून चलत होते. हा. आता थोडी पहिली ट्रीटमेंट घेतल्यानंतर हा. त्यांना 25% आराम जरा आता जाणवलाय. ओके, धन्यवाद.